काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या मित्रांनं हे सश्याचे 2 पिल्ले आपल्या घरी आणून दिले होते. वेगळे वेगळे आणले होते. त्यांनी पार उन्हामध्ये डोक्यावर ऊन घेऊन हे जखमी पिल्ले असल्यामुळे त्यांना वाचवून आपल्या घरापर्यंत आणले. आपले प्रयत्न होते हे वाचावं म्हणून. असं वाटलं नाही वाचते, पण दोन्हीही वाचले. आज ते मोठे झालेले, त्याच्या जखमा पूर्ण भरलेल्या आहेत. निघालो तर आम्ही त्यांना घेऊन निसर्गात सोडण्यासाठी. भले आपल्याला वाईट असं सोडताना, पण पर्याय नाही. त्यांची जागा खरी तर ओरिजिनल निसर्गाची आहे. एकाच नाव चंचल आणि एकाच नाव लुसी ठेवलं. चंचल माझ्या हातामध्ये होतं. सुटल्याला म्हणलं पळून जाईन फास्ट, थांबणार बी नाही, मागं बघणार पण नाही. लय आगाव होतं. जसं सोडलं गेलं, थोडं जाऊन पुढे थांबलं, दबलं, आम्हाला बघितलं आणि लागलं पुन्हा वाटाला. वाईट वाटू लागलं. माडीच्या हातामधले पुन्हा लुसीची बारी होती. लुसीला जमिनीवर ठेवलं. लुसीही निघाली. लढा लागला त्यांच्यासोबत. रोज त्यांच्यासाठी गवत आणणे, त्यांचं मेडिकल करणे, अशामध्ये तर ते जवळच येऊ लागले. आम्हाला भेल नाही तर, पण नाही, स्वार्थपायी आपण त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवणं हे योग्य नाही. गेले, झुरपडात जाऊन थांबले. आता सोडल्या आम्हाला घरी नव्हतं यायचं, कारण की ह्यांचं आम्हाला बिहेवियर बघायचं होतं. ह्यांची शिकार कोणी कुत्रं वगैरे करणार नाही या अनुषंगाने आम्ही पुन्हा 1 ते 2 घंटे त्याच ठिकाणी थांबलोत. बघू लागलोत काय चाललंय ह्यांचं, काय नाही. हे माणसाजवळ आले तर मग ह्यांना अजून काही दिवस जवळून येऊन पुन्हा यायचं. आता अशा ठिकाणी सोडले तर की तिथं निसर्गाचं सगळं सानिध्य उपलब्ध आहे. माझ्या देखत चंचल पाण्यामध्ये गेली. तिथं जवळच पाण्याचा वडा आहे, हिरवगार गवत आहे. आपण सुरुवातीपासून अशा त्यांना खाऊ घातलेला आहे की ते गवत खाऊनच मोठे व्हावं. भाजीपाला किंवा फळं वगैरे दिली नव्हते आपण ह्यांना, कारण निसर्गात सोडायचं होतं ह्यांना. चंचल हळूहळू पलीकडे जाऊ लागली. इथं लुसी दगडात लपून बसली होती. वाट बी नाही इतक्या जवळ असल्यावानी. नॅचरल त्यांना दिलेली ही गोष्ट स्वतःचा बचाव करण्यासाठी ते वेगळे ते प्रयत्न करायले असतात. त्यांना भरपूर धोका आहे. पक्ष्यांपासून धोका आहे, कुत्र्यांपासून आहे, माणसापासून आहे. हळू चंचल पलीकडे निघाली आणि लागली डोंगराच्या दिशेने. बघून जेवढं समाधान वाटू लागलं तेवढं दुःखही वाटायलं. गेला आपल्याला सोडून. खूप दिवसापासून लढा लागला होता. ठीक आहे, जगा बाळांनो, तुमचं आयुष्य सुंदर राहा, सुंदर आयुष्य जगा. काय नाही. ओके, धन्यवाद.